Hi guys, this is me, Payal. And you know what? उद्या सुट्टी. उद्या सुट्टी नाही, पण आम्ही मागून घेतल्या रिक्वेस्ट करून बिगच बसनं जाऊपर्यंत झेंडावंदन होतंय, सगळं होतं. मग आम्ही जाऊन काय फक्त बिस्किट खाणार आहे म्हणून आम्ही याच्यावर मॅडमला रिक्वेस्ट केली. म्हणलं प्लीज सोडा, उद्या झेंडावंदन आहे. झेंडावंदन नाही, मी जातच नाही. आणि आहे थांब घे. आणि आमच्या अशी मध्ये मध्ये बोलत्या, मग आम्ही जात नाही. मग उद्या त्याला आम्हाला इथनं बसनं जायलाच लेट होते, म्हणून मग आम्हाला जायला 8:30 वाजते. आमच्याकडं ध्वजारोहण 8:15ला होत असते, म्हणून आम्ही म्हटलं आम्हाला यायला उशीर होते. आम्ही येऊन पण तसं पण काय फायदा नाही, फक्त बिस्किट खायला येणार. मग याच्याकडे मॅडम म्हणल्या मग ठीक आहे येऊ नका. मला काहीतरी वेगळं सांगायचं होतं, आपण आधी ह्या आनंदात खुशीत होतो म्हणून आधी ते सांगितलं. हां, बसचं सांगत होतं. बसचं आम्ही चाललेलो बसनं, आणि आधी का मला म्हटली की आता सगळं व्यवस्थित चालू आहे ना, बस व्यवस्थित येत्या टायमावर, आपण टायमावर रोज पोहोचतोय कॉलेजमध्ये. असं थोडे दिवस चालू राहते, आणि अचानक एका दिवशी असं सगळं बस बी लेट येत्या, तिथनं पुढं बस लेट भेटते, असं होतंय. मग काय झालं, सुरुवातीला 2-4 दिवस तसंच झालं. एकदम मस्त एकदम टायमात आम्ही जायचो. आणि गोपाळपूरची बस बी, गोपाळपूरचं म्हणतो कॉलेजकडे जायची बस आहे ना, ती पण लगेच लागायची. इथनं 7:15ला हलायची बस, म्हणजे त्या दरम्यान ॲक्युरेट 7:15ला कुठली बस हलत्या का महामंडळाची नाही. मग 7:15च्या दरम्यान हलायची बस. ती लाईट बंद केली तर उजेड पडली माझ्या तोंडावर. नो तर का ते हम हां, तर जर 7:15ला बस हल्ली तर टायमात पोचतंय. मग 4-5 दिवस तसं झालं, टायमात गेलो आम्ही. बट त्यानंतर असं काहीच झालं आणि सगळं टायमिंग फसकटलं बसचं पण आणि आमचं पण. बसच लेट यायला चालू व्हायला लागली. 7:30ला बस यायची. मग आम्ही कसं बस 8:30च्या आधी पोचलो बी नाही 2 दिवस. सुरुवातीचं लय अपदा झाली, लाईक बरोबर कट टू कट 8:30ची बस अशी निघालेली असायची ना आमची बस इकडं. आता हे बघा, समजा हे प्लॅटफॉर्म आहे काय, हां हे बस स्टॉप, बस स्टँड, बस स्थानक. हां, आणि इथं आमच्या कॉलेजकडे जाणारी बस लागत्या. आणि ती जी महुदवरनं आम्ही बस लातूरच्या बसमध्ये बसलेलो असतो, ती बस ह्यात थांबत्या. कधी कधी काय लोक इकडनं अशी स्टँडमध्ये एंटर होते ती, आणि हित थांबवायची बस. काय जण आधी उतरू द्यायची सगळ्यांना, आणि मग पुढं नेऊन बस प्लॅटफॉर्मवर लावायची. म्हणजे 1-2दा झालं असेल तसं. पण बाकीचे ना हितनं आतमध्ये घालणार बस, आणि पूर्ण तिथं प्लॅटफॉर्मवर नेऊनच लावली पाहिजे, त्याचं नियमाप्रमाणे तिथं नेऊन लावायची बस. आणि त्या हितनं ह्या प्लॅटफॉर्म बसनं आम्हाला कॉलेजकडे जाणाऱ्या बसपर्यंत येऊपर्यंत अशी समोरनं बस नेऊन जायची. आणि आम्ही मागलं जरी वरडलो काय पडलो जरी बसच्या मागं, तरी पण बस थांबत नव्हती. मग अनफॉर्च्युनेटली आम्हाला दुसरी मंगळवेढ्याला जाणारी बस तिथंच त्या बसच्या साईडला लागायची. ती पकडून गोपाळपूरपर्यंत जायला लागायचं, आणि गोपाळपूरमधनं मग कुठली तर रिक्षा नाहीतर काहीतरी असं करून जायला लागत होतं 2-3 दिवस. आणि एक दिवस तर कहरच झाला, काय बसबीस काय भेटली नाही. म्हणजे कालचीच गोष्ट आहे बहुतेक. तरी बरं माझं ऑफ लेक्चर होतं, पहिलं फायनान्सचं नव्हतं, ढांगडाक टकडाक. त्यांचं पण होतं. ज्या दुसऱ्या दोघी माझ्यासमोर स्टक झाले होते या सिच्युएशनमध्ये, त्यांचं फायनान्सचं लेक्चर होतं. मग त्यांचं चालू आता प्रोसेस, ॲप्लिकेशन, फाईन, ढाडा. माझं काय ना, माझा विषयच नव्हता फायनान्स, त्यामुळे माझं पहिलं लेक्चर बुडलं तरी काय फरक पडत नव्हता. मग हां, तर मग आम्ही बससाठी इथनं महुदमधनं निघालेलो. आणि महुदमधनं गेल्यावर तिथनं काय आम्हाला कॉलेजकडे जायची बस भेटलीच नाही. मग आम्ही काय केलं, आम्ही गेलो मंगळवेढापर्यंत गेलो 10 रुपयेचं तिकीट काढून. आणि मंगळवेढा नाही, सॉरी, गोपाळपूर. आम्ही बस स्टॉपपासून गोपाळपूरपर्यंत गेलो. मग गोपाळपूरपर्यंत गेलो 10 रुपयाचं तिकीट काढून. आणि विषय असा की 10 रुपयाच्या तिकीटमध्ये स्टँड ते कॉलेज पण जाते. तर पहिल्यांदा आम्ही गेलं असं केलं की गोपाळपूरपर्यंत गेलो स्टँडपासून. त्यानंतर गोपाळपूरमध्ये वाट बघितली की कुठली तरी रिक्षा येईल काहीतरी, तिथनं 10 रुपये देऊन परत जाय. 10 रुपये असले तर 20 रुपये असू दे. त्याच्या आदल्या दिवशी रिक्वेस्ट करून रिक्षावाल्याला 20 रुपये देतो म्हणून घेऊन गेलो. बाबा चल 10 रुपये एरवी देतोय, पण त्या दिवशी 20 रुपये दिलं. मग घेऊन गेलो. आणि त्या दिवशी काल का परवा काल बहुतेक, आणि काल पण तसं रिक्वेस्ट केलं की नाही, रिक्वेस्ट नाही केलं कोणाला. वाट बघत होती की रिक्षा येईल, पण रिक्षा पण आली नाही. शेवटी 9ची जी गाडी स्टँडवरच हलणार होती 9 वाजता, ती ऑलरेडी लागली होती. ज्यावेळेस आम्ही मंगळवेढ्याच्या बसमध्ये बसलेलो गोपाळपूरमध्ये उतरायसाठी, तेव्हा ती पण बस लागलेली जी कॉलेजकडे जात्या.
पण आम्हाला वाटलं की गोपाळपुरातून दुसरं काहीतरी भेटेल म्हणून आम्ही बसलेलो ना त्या दुसऱ्या बसमध्ये. मग शेवटी ती जी स्टँडवर लागलेली बस आहे तीच आली, पण तोपर्यंत आम्हाला रिक्षा पण भेटली नाही आणि काहीच नाही भेटली. म्हणजे आमचं 2 वेळा 10 रुपये गेलं. आणि ती जी बसमध्ये जे ड्रायव्हर होतं काका, जी आम्हाला कॉलेजकडं जाणाऱ्या बसमध्ये दिसलेला आधीच, त्यांना आम्ही विचारलं किती वाजता हलत्या बस. मग त्यांनी आम्हाला म्हणलेली की 9 वाजता हलत्या बस. मग त्यांनी आमच्यावर हसायला लागलं. त्यांनी म्हणलं की काय तुम्ही 10 रुपये घालवलं 2 वेळा. आम्ही म्हणलं काका हो अपेक्षा असत्या अशा असत्या अशा की इथं रिक्षा भेटेल, इथं कोणतरी असं म्हणजे जाणं येणारं भेटेल. 2 मिनटं आधी जरी गेलो कॉलेजमध्ये तरी पण आतमध्ये जातं आहे, काय टेन्शन नाही. परत असं शेड्याने सुपरमॅनमध्ये गेला असतो, पण शेड्यांवरनं पण जायला भेटलं नाही, कायच नाही. शेवटी तुम्ही जायला हसायला लागला आता, इट्स ओके म्हणलं. तर असं असते. दिवसाची सुरुवातच वाईट झाली की सगळं वाईटच होते. खरंच मी एक्सपिरियन्स केली ही गोष्ट. तोपर्यंत मला विश्वास नव्हता. मी नोटीस केलं 2-3 दिवस. त्या दिवसापासून सगळं म्हणजे लेटच व्हायला लागलं. लेट बस, एक दिवस लेट पाक 7:30ला यायला लागली. एक दिवस पाक आम्ही जायच्या आधीच म्हणजे आम्ही जवळजवळ 7:15ला जायचो स्टॉपवर, 7:15च्या आधीच बस निघून जायची. चला स्टोरी टाईम संपला. 6 मिनटं झाले. व्हिडिओ वाढल्यावर प्रति अपलोड करा, टेंशन. थैंक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. मिलेंगे अगली स्टोरी के साथ. आई लाइक टू शूट हॉरिझॉन्टल असा आडवा व्हिडिओ, बट काय करू मी एकटीच फ्रेममध्ये असत्या. आडवा व्हिडिओच काय करू, त्यापेक्षा उभा व्हिडिओ इज गुड. बाय बाय.